नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत? मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असतील. तर चला बॅग पॅक करायला लागली, जायची वेळ आली. आणि ही ना काल मला लग्नात छान बहिणीनं साडी दिली. बहिणीच्या मुलीचं लग्न होतं तर संजना कपडे मला साडी असं तिनं सगळं छान दिलं. साडी खूप सुंदर आहे. मग म्हटलं चला घेऊन जाऊया आणि वापरायला पण काढूया. मला पण फार आवडली. मला आत्याला सेम दिली आहे. तर तेच बघत होते काय करायचं, काय न्यायचं, काय नाही, कुठं ठेवायचं, कसं ठेवायचं. कारण साड्या इतक्या होत्या. म्हणजे ही एक दिली, परत प्रेरणाचं लग्न होतं तिच्या मम्मीनं एक दिलेली. त्यानंतर निकिताच्या घरनं पण मला एक संक्रांतीसाठी तुम्हाला सांगितलं होतं साडी आली होती. ती पण साडी, 3 साड्या नवीनच आहेत. मग त्या एवढ्या साड्या वापरायला काढायच्या की नाही हे सगळं डोक्यात गडबड होती. त्यात पुन्हा पॅकिंग कुठे काय ठेवायचं, काय काय सोबत न्यायचं. ही निकिताच्या घरनं आलेली साडी ही पण खूप सुंदर आहे, मला आवडली. तर आता म्हटलं ही पण वापरायलाच काढूया. तर हिलाही पिको फॉलला देऊन ही पण सुरू करावं वापरायला, असं सगळं डोक्यात चालू होतं. आणि म्हटलं चला व्हिडिओ पण स्टार्ट करावा. बॅग भरता आणि जायचं म्हणल्यानंतर काय म्हणजे थोडंसं वाटतं नको जायला, चलबिचल होते, पण जावं तर लागणारच आहे. तर इथे ना मी काल गाजरचा हलवा बनवला होता. तो आता पप्पा जेवत होते तर त्यांना म्हटलं तव्यावरती थोडंसं फ्राय करावं. कारण गाजरचा हलवा वर ठेवला तर खूप लवकर खराब होतो. फ्रीजमध्ये ठेवला आणि तो काढून तसंच खायचा म्हणलं ना टेस्ट देत नाही. त्याच्यामुळे काय करायचं, तवा गरम करायचा, तव्यावरती थोडंसं तूप टाकायचं आणि जो आपला हा गाजरचा हलवा आहे ना जेवढा आपल्याला खायचा आहे त्याप्रमाणे तव्यावरती घ्यायचा आणि थोडासा चमच्यानं तो स्प्रेड करायचा, हलवायचा, गरम करायचा आणि त्यानंतर खायचा. आहा, त्या हलव्याची टेस्ट ना दुगुणित होते. म्हणजे आज आपण हलवा बनवला ना त्याच्यापेक्षा नंतर जसं आपण हा तव्यात असा गरम करू ना त्याची टेस्ट तर जास्ती छान लागते. तर तुम्ही नक्की असं कधी ट्राय करून बघा. आणि करत असाल तर तुम्हाला तर माहितीच असेल टेस्ट किती छान होते. खूप मस्त लागत होता. तेवढ्यात आता आरवची मस्ती बघा. मला बाहेर घेऊन कुठे कुठे हा बर बर ठीक आहे, इथून दिसतंय बर दिसतंय ना. कुठे घेऊन चालला? अयो खरंच ना. वाव, कोण आले? मामा आले का? बर, तुला बसायचं, जा बस. मला बसू द्या म्हणा त्यांना. जा, नाही जायचं तू बसायला, नको जाऊ तू बसायला. तू मग मला आत्या म्हण, आत्तू म्हण. तू मला आत्तू म्हण, तू आत्तू म्हण मला. चल जाऊ, टाटा बाय बाय. हो निकिताला एकटीला सोडून चाललोय आम्ही. हो निकिता कर मला ना. नाही सानू म्हणते थांबते. थांबू द्यायचे का? जाऊ द्या, तिची इच्छा आहे. हो मग थांब ना. मग आता तू थांब मग काय. आणि चालता बोलता ह्या वहिनींना चला म्हणलं, वहिनीने लय भाव खाल्ला पण परत निघाले. होय लयच भाव खाती वाटत नाही का? लयच होय, जरा जास्तीच भाव खाती वाटत नाही का? कुठं नाही का तुझं घर सोडून. हा, आणि पहिलं माहिती महिन्याला हिंडायचे ती. तिला म्हणायचे तुझं कसंच होईल लग्न झाल्यावर. हा, आणि पहिलं अगं असं महिनाभर ती त्यांच्या वाडीत राहत नव्हती. इगणवाडी की शिरूर की सागड निघालीच. चला निघू का? हा निकिता घे काळजी तुझी पण सगळ्यांची पण. हा चला बाय बाय. हा हा चल ना. आरोची हे घेतले का चप्पल? शिवाय तू चप्पल घेतली? हा नाही इकडूनच. शिवाय तू चप्पल घेतली का? आरोची सँडल. आरोचं लक्ष आहे का? अरे चाची मामीला काय म्हणते दारू? बाबाला म्हणा चल. आरो बाबाला म्हण, बाबाला म्हण आरू चला बरं. बाय बाय. चला म्हण ना बाबाला. मला नेलं नाही. तुला एकटीला वाटायला मला नेलं नाही. म्हणलं तुला एकटीला वाटण मलाच नेलं नाही. नाही तुम्हाला सेपरेट यायचं. आम्ही एखाद्या वेळेस दोघं. हॅलो ए बाळा, ए कुठं चालला? टाटा टाटा. तुला जायचं इथं? चाची नाही द्यायचं तुमच्या. टाटा टाटा. इकडंच आला.
आणि घरनं निघलो. आता आलो आम्ही शेतामध्ये. तर मला मम्मीच्या आणि दादाच्या खूप दिवसाचं पाया पडायचं होतं, म्हणून आज वेळ होता तर म्हटलं चला जाऊन येऊया. कारण प्रत्येक वेळी केलं ना जाणं होतंच असं नाही. आजीला पण भेटलेलं खूप दिवस झालं, दिवाळीत पण 2-3 दिवस राहिले, त्यावेळेसही जाणं झालं नाही. त्याच्यामुळे म्हटलं आज सगळीच कामं होतील, मम्मीच्या पाया पडणं होईल, दादाच्या पाया पडणं होईल, आजीलाही भेटणं होईल. आणि काकू कसं शिरूरला येतात कधीमध्ये, मग काकूंची भेट होती, पण बाईला येता येत नाही, त्याच्यामुळे मग बाईला भेटत नाहीत. माझ्या आजीला आम्ही बाई म्हणतो, सगळेच बाई म्हणायचं तर आम्ही पण बाईच म्हणतो. तर ही माझी आजी, तिला फार वाटतं सगळ्यांनी आलं गेलं तर भेटावं, मला माझ्याकडे यावं, माझी विचारणा करावी. आणि पण काय होतं प्रत्येक वेळी काही ना काही आडवं येतच निघालं की काकूंना तर किती वेळा सांगून ठेवलेलं असतं मी आत्ता येते, 1 तासाने येते, 2 तासाने येते, प्रत्येक वेळी जाणं होईलच असं नाही. तर चला आता खूप साऱ्या गप्पा मारल्या बाईसोबत, काकूसोबत, आणि आता जायला निघालोय. तर म्हटलं बाईचे आशीर्वाद घ्यावेत आणि त्यानंतर पुढे जावं. तर अश्विनी ते यायला तयार नव्हतं, पण बळच त्यांना घेऊन चालले. एवढा मोठा भोपळा, चल रे भोपळा, टुन्न आजीबाई. आणि आजीबाई लय रागवली, भेटायला आलो नाही लवकर म्हणून. होय बाई, लय रागवली. सोमवारी संध्याकाळी हरभऱ्याची. चला येऊ का? आणि ना आम्ही सोबत भोपळा घेऊन चाललो, त्याच्यामुळे म्हटलं चल रे भोपळ्यात बसून जायला लागलो. आजीबाईची गोष्ट आठवली जी की आपण लहानपणी ऐकलेली आहे ती, आणि आता जायला निघालो. भोपळा घेतला खूप मोठा, आत्याला खूप आवडतो, मला आवडतो, संजयला आवडतो. आणि हा भोपळा ना घरात वर्ष राहतो. खूप मोठा होता, पण आधी म्हटलं नको घ्यायला, पण परत म्हणलं जाऊ द्या घेऊया. मग भोपळा घेऊन आलो. उद्या परवा मस्त ते भोपळा बनवायचा आता. तर चला जायला निघालो. काकू सगळ्यांचे पोरांची प्यारी करतायत आणि त्यानंतर आम्ही आता जातो. तर येता येता आम्हाला आता रात्र झाली आहे, कारण घरून निघतानाच उशीर झाला. सकाळी 10 वाजता निघणार होतो, पण मग परत एक यायचं, दुसरं यायचं, सगळे गोळा करत मग ते गावाकडे गेलो. सगळा वेळ होत गेला. रस्त्याने काही कामं होते, सगळी करत मग आम्हाला खूप उशीर झाला यायला. आणि मग आता फायनली आम्ही घराच्या जवळ पोहोचलो. असाच दिवस गेला, सगळं याला चल त्याला चल करत, किंवा निघण्यात किंवा प्रवासात, सगळा दिवस गेला. त्याच्यामुळे जेवढं काही शक्य तेवढं सगळं शूट केलं. आणि आता येताना सगळ्यांची एक झोप झाली, माझी पण एक झोप झाली होती, कारण लांबचा प्रवास होता. आणि येता मी म्हटलं चला बाहेरनंच जेवण करून जाऊया. लेट झालं होतं, कधी घरी येणार, स्वयंपाक करणार वगैरे, त्याच्यामुळे त्यात मला सर्दी व्हायला लागली होती. आम्ही मस्त ऑर्डर केलं होतं पनीर अंगारा, त्यानंतर डाळ तडका, रोटी, राईस, आणि मस्त जेवण झालं. मिस्टर घरात आज इथे नव्हते, त्याच्यामुळे ते घरी जेवायलाही नव्हते आणि उशिरा येणार होते. त्याच्यामुळे आम्हीच मग रस्त्यात एक छानसं हॉटेल आहे उस्मानाबादमध्येच आहे, फूड टाऊन म्हणून, तिथं गेलो होतो. पोरांनी मस्त खेळले आम्ही जेवण होईपर्यंत. हो का? काय घेतलंय आरोने? काय घेतलंय? गाडीची चावी घेतली, मग तुम्हाला घरी जायचं मामाची चावी घेऊन. बाय तुला करमते इथं? करमतंय का घरी जायचं? गल्लीत जायचं, थकालपासून म्हणतोय गल्लीत. काय घरी मामा देणार का मामाची गाडी? विचार बरं मामाला. बापरे, गाडी घेऊन जाऊ? मामाची न्यायची का दादूची न्यायची? हा, दादूची न्यायची. एसटीत चाललो होय? का ग बाई, गाडी घेऊन जा ना आपली. जा की बाबा, जा की सोना, जा की माझं बाळ. बर, चालवता येत नाही? पप्पाला येते का तुझ्या? पप्पाला पण नाही येते? पप्पाला येते बच्चा, पप्पाला येते. हो, मग पप्पाला बोलून घे, पप्पाला घेऊन जा. पप्पाला बोलवून पप्पाला घेऊन जा. तुला येते का चालवता? बर, तुलाच हुशार आहे का रे बाबू? दादू कुठे गेला आपला? दादू एसटीत बसून स्कूलला गेला होय? स्कूल बस मध्ये म्हणायचं. काय म्हणायचं बच्चा? हा, स्कूल बस मध्ये गेला. तुला जायचं?
गेला आमचा फोन गेला तुमच्या नादात पडला ना मग आज तुझ्या हातून धमू. हा ठेवले होते वरती. मग काय चाललंय सानू? गुड मॉर्निंग. आत्याबाईचं काय चाललंय? आत्याबाई आवरावरी. बरं बरं. आणि आमचं 10:30 वाजलेत. आवरा हेच चाललंय, नाश्ता झालाय ना आवरावरी चालली आहे. तर चला चाललंय. कसे आहात? नमस्ते. बाळी छान वाटते, मस्त दिसते. होय कधी घातली बाळी तू? होय तरी हा का? गाल ते पूर्ण बसले हो. फार डायटिंग चालू आहे काय? मला फोन बदलायचा आहे. मग वहिनी करमते का? वहिनी आमच्या रात्री घायाळ झाल्या. वहिनींना फार त्रास झाला प्रवासाचा. होय वहिनी? आता कशी तब्येत? का लावायचं एखादं सलाईन? नाही लावायचं. आणि हे ढमू इतकं मस्ती करतोय. काय राडा केलाय बघायचं का? ढमूचा राडा आहे. जिकले तिकले. हो ग ढमू. बाई दादूला आणायचं का घरी स्कूल मधनं? दादूला आणायला जायचं का? चला किती वाजले? 10 वाजले गेले ना, उशीर झालाय. हो चला अजून स्वयंपाक वगैरे बाकी आहे. शिवायला स्कूल मध्ये पाठवलं. शिवायला आम्ही स्कूल मध्ये पाठवलं. एवढा उठायचा कंटाळा आला होता पण पाठवलं. म्हणला मी आळस केला की शिवाय राहूनच जाईल. हा ना, तो त्यांचाच आहे पहिला, म्हणजे घर मालकीणच होता. मस्त आहे ना. मी पण म्हणलं मी आता जिकडे जाईल तिकडे घेईल आता तसंच फोटो. इथे एक आहे, तुझ्या डोक्याच्या वर पण एक आहे. खूप सुंदर आहे ना, मलाही खूप आवडतो. मस्त फोटो आहे. मी तुझ्या पाठीशी आहे ग. तू म्हणली तू. होय केंद्रात अष्टाईला नाही आवडत. केंद्रात अष्टाईला महादेव महादेव महादेव. होय एकच रूप आहे महादेवाचाच अवतार आहे. तर स्वामी पण तसं जगोद्धारासाठी त्यांनी अवतार घेतलेला आहे ना. ब्रह्मा विष्णू महेशाचाच अवतार आहे स्वामीचा. आम्ही लय जायचो लहानपणी. दर गुरुवारी आरतीला जायचो. ज्यांनी स्वामीचं केलं ना त्या पोरींचं लय चांगलं झालेलं आहे. माझ्या तर लय आता आंबडच्या बऱ्याच पोरींचं मी पाहिलं. होय स्वामी शिवेत लग्नाच्या अगोदरच पाहिजे. हा ना. छान सल्ला देते. हे तुझं बी चांगलं होईल. जरा तू पण घुस जरा. त्याला जरा वाटच बोलायची बुद्धी नाही देवा. ते सगळ्यातच गुण आहे. आजकाल ते सांगावं लागत नाही तो गुण कुणाला. सगळ्याच लेकरात असतो तो गुण. नाही जरा जास्त दोन्ही लेकरापैकी. अरे बापरे. पण आता ते आजू आता कसं ऑनलाईन चालली तुझी बेइज्जती. चला कशा आहात? मजेत? मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असतील. कालचाच व्हिडिओ आज कंटिन्यू करतो. रात्री आम्हाला यायला ना 10 वाजले. आम्ही सकाळी 10 वाजता निघणार. रात्री 10 वाजता इथं पोहोचलो. प्रचंड डोकं दुखत होतं कारण खूप ब्रेक घेत 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 आलो. कुठं भरपूर ठिकाणी थांबलो, कामच होते तसे म्हणून. आणि त्याच्यामुळे उशीर झाला. त्यात अश्विनीला त्रास झाला. माझं डोकं दुखत होतं. सगळे झोपले होते. मग येता येताना आम्ही बाहेरूनच जेवण केलं. घरी आलो आणि झोपी गेलो सगळे. कोणी जास्त कोणाशी बोललं नाही, काय नाही काय नाही. त्याच्यामुळे म्हटलं आता व्हिडिओ आपण सकाळीच एंड करावा. आणि हे सगळे काय आलेत तर ना, काय आलेत आत्याबाई तू सांगणार का? थांब मी तिकडनं आलेत. तुम्ही देवदर्शनाला? हो देवदर्शनाला आलेत. आणि आत्यान ते आलेत. तर आत्याला करायचे गाणगापूर, अक्कलकोट, तुळजापूर. त्याच्यासाठी हे सगळे आलेत. आणि तिचं किती वर्ष झालं असं नाही यायचे का? 6 महिने. 6 महिन्यापासून झाले. मला यायचंय मला यायचंय मला यायचंय मला यायचंय. आत्तापर्यंत काही येत नव्हती. तिला म्हणलं आत्ता आली तर चल, परत उन्हाळा आहे, परत काय बाहेर पडायला नको. कारण उन्हाचा खूप त्रास होतो. आणि त्यात स्पेशली मुलांना घेऊन बाहेर जायचं म्हणलं ना तर आजारी पडल्याशिवाय राहत नाही. त्याच्यामुळे म्हणलं आत्ता चांगला वेळ आहे, आत्ता चल. त्याच्यामुळं तिला आणलंय. आणि त्यांच्यासोबत काय म्हणतात ना गिफ्ट म्हणून हे पण आले. त्यांना स्वामींनी बोलवलं. किती दिवसापासून म्हणते तू ये म्हणते तरी माझं ये ना होय ना. हा त्या गेल्या वर्षी आल्या होत्या की, पण गेल्या वर्षी झालं दर्शन. 1.5 वर्ष झालं ना. आपण डिसेंबर मध्ये लवकर बोलवलं. ह्या वर्षातच बोलवलं होय अश्विनी. आणि मग आता आज तर काही प्लॅन नाही कारण आज ठरवलंच नाही. सगळेच थकलोय. कालचा गोंधळ दिवसभराचा. आम्हाला निघायचं
आजू यायचा, त्याला उशीर होणार होता म्हणून थांबलो. आम्ही सगळे निघालो. मग त्यांना चला म्हटलं, त्यांनी यायला इतका उशीर लावला, खूप भाव खाल्ला. नंतर कसं बसं आवरलं, त्यात आमचं तिथेच 2 वाजले की नाही. तिथून मला खूप दिवसाचं गावाकडे जायचं होतं आणि मम्मीचं दर्शन घ्यायचं होतं. म्हणजे मी दिवाळीच्या आधीपासून म्हणते, दसऱ्यापासून, पण जाणं गावाकडे असं जाणंच होत नव्हतं. गेलं की गावाकडे जात नव्हते. त्याच्यामुळे मग काल वेळ पण होता म्हणून म्हटलं काल जाऊन यावं. मग मम्मीचं दादाचं दर्शन घेतलं. बाईला पण भेटले. बाईला भेटलेले खूप दिवस झाले. बाईने मस्त माझा सत्कार केला. येते तिकडूनच जाती म्हणते, तुला आजी नाहीये नाही का, आज त्याला बी खवळली. तुम्ही येत नाहीत म्हणून. आणि तिथून तिचा प्रसाद घेऊन मग आम्ही पुढे पलायन केलं. परत सानूचं कॉलेजमध्ये काम केलं. तिचं एक्झाम फॉर्म भरायचं होता आणि सानूला नको म्हणलं, ती रडायला लागली. मग होय आता जाते होय. आणि पुन्हा तोंडानेच म्हणते, मी काय 15 दिवसालाच येतो. माझं काय आता काय झालं त्या दिवशी नाही का गॅदरिंग झाली का, त्यापासून आता म्हणजे सगळे महिने सोमवारपासून रेग्युलर येणार आहे. अच्छा असं झालं का. मग तिचं कॉलेज मधलं काम केलं. परत बीड मध्ये थोड्या वेळ थांबलो. आणि मग असं करत करत संध्याकाळी उशीर झाला. आणि मग आता वहिनींची तब्येत बरी. वहिनी का न्यू हॉस्पिटलमध्ये, मला वाटतं एखादं सलाईनच द्यावं. वहिनी म्हणतात मला कधीच त्रास होत नसतो, पण कालच झाला. आणि असं आम्ही आलो. तर चला, मिस्टर थोरातांचं आवरावरी चालू आहे आणि शिवायला पाठवलंच. चलो आरव काय म्हणते, जायचं म्हणते का राहायचं म्हणते. आणि मग आज तर आम्ही आराम करतो. आता बघतो उद्या गेलो तर जातो तुळजापूरला, कारण अक्कलकोटला संजय बोलतोय आपण शनिवारी जाऊ. मग आता बघू कधी होते जाणं कधी नाही. तर त्या जर्नीचा तुम्ही पार्ट असणार आहेत. लवकरच देवदर्शन तुम्हालाही घडवू आमच्या सोबत. आणि जवळ असल्याचा हाच फायदा आहे, पाहुण्याराव येत होते आणि आम्हालाही जायला भेटतं त्यांच्या नादाने, समजा नाही का. नाही तर असं स्पेशली एवढं आवर्जून. गाणगापूरला तर मी एकदा गेले, ते पण अश्विन त्यांच्यासोबत गेल्या वर्षी. आणि ते पण म्हणजे व्यवस्थित दर्शन झालं, तिथलं झालं मंदिरातलं. पण आम्हाला माहिती नाही तिकडे कुठे पाणी, हा तिकडं नाही गेलो. तिकडं म्हणतात ना, हा ना, पण आम्हाला माहितच नव्हतं ना. हात पाय धुवू आपले छान पर्व आहे पौर्णिमेचं, खूप महत्व असतं शनिवारी. पण लय गर्दी असेल. तेव्हाच आम्हाला किती 1.5-2 तास गेले होते की नाही. नंबर वरपासून नंबर होतोय तर खाली मंदिरात यावं लागतं. जेवढं आता संध्याच्या उठण्यावर नाही तर हा ना, त्यांना 6ला नाही निघणार. संजय त्यांना नाही लवकर 7ला. बघू ना काय म्हणते. उन्हाच्या आधी दर्शन होईल ना. करायच्या वाटाने हा बघू ना, आता ठरवू तेव्हा. तर चला चालेल. आणि आता 2-2.5 लागते ना. 2.5 तास 2 तास. हा 2 तास तर यायलाच लागतात ना अक्कलकोट. आणि तिथून 1-1.5 तास लागत असेल ना. 50 किलोमीटर डायरेक्ट गाणगापूर. आणि तिथनं अक्कलकोट मध्ये थांबायचं येऊन. आणि मग येता येता झालं तर सिद्धेश्वर ह्याचे सोलापूरचे. आणि मग तुळजापूरला उद्या नाही तर परवा जाऊ. एका दिवशी सगळे होणार नाही. उद्या जायचं, आज पण जाऊ शकतो संध्याकाळी जायचं.